मंडळी फायनली आपल्याला कंटेंट मोनिटायझेशन टूल मिळालेला आहे। तर मंडळी कंटेंट मोनिटायझेशन काय आहे, जे फेसबुकवर काम करतात, जे कंटेंट बनवतात, जे व्हिडिओ अपलोड करतात त्यांनाच माहीत आहे। तर जय महाराष्ट्र पब्लिक, काय म्हणता मंडळी, कशात? तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून जोरदार स्वागत आहे। तर मंडळी तुम्ही जे इंट्रो पाहिला ते एकदम रिअल आहे, खरं आहे। आपल्याला कंटेंट मोनिटायझेशन टूल फेसबुकवरून मिळालेलं आहे आणि फेसबुकवरून आपली अर्निंग सुरू झालेली आहे। तर मंडळी फेसबुकवर खूप लोक मेहनत करत आहे आणि खूप जास्त कंटेंट मोनिटायझेशन टूल मिळवण्यासाठी। आणि आधी जे होतं फेसबुकचं आता नवीन अपडेट आलेलं आहे। आणि आधी कसं होतं, ॲड्स ऑन रील्स, बोनस आणि इन्स्ट्रीमॅट हे वेगवेगळे टूल भेटत होते अर्निंगसाठी। पण आता तिन्ही मिळून फेसबुकनं एक कंटेंट मोनिटायझेशन टूल बनवलेला आहे, नवीन अपडेट आलेला आहे। आणि तिन्ही आधी ज्यांचे मोनिटाईज झाले त्यांचे अर्निंग सुरूच आहे, पण त्यांना पण आता हे जेव्हा मिळेल तेव्हा ते त्याचं ॲड्स ऑन रील, बोनस आणि इन्स्ट्रीमॅट हे गायब होऊन जाईल, हे निघून जाईल। आणि त्यांना कंटेंट मोनिटायझेशन एक टूल तिन्ही मिळून एक सुरू झालेलं आहे। आणि नवीन अपडेट अशी आहे की ज्यांना कंटेंट मोनिटायझेशन टूल मिळालेलं आहे त्यांची स्टोरीपासून पण अर्निंग सुरू होते। जे स्टोरी भेटणार आहे ना, ज्यांना स्टोरी, जे आपण फेसबुकवर स्टोरी टाकतो ना, त्याच्यापासून पण अर्निंग सुरू होते। आणि मंडळी माझ्यात जे मेहनतीचं फळ होतं ते मला मिळालेलं आहे। खूप आशा होती, खूप मी वाट पाहत होतो या कंटेंट मोनिटायझेशन टूल मिळायची, कारण की डेली मी चेक करत होतो, रोज व्हिडिओ डेली अपलोड करत होतो आणि स्वतःचं कंटेंट आहे माझं। आणि मला शेवटी फायनली जे कंटेंट मोनिटायझेशन टूल आहे ते मिळालेलं आहे। तर मंडळी कोणाकोणाला मिळालं आहे हे टूल मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हे कसं मिळालं ते पण तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही कमेंट करा मी कसं मिळालं ते तुम्हाला नक्की मी याच्यावर व्हिडिओ बनवणार। तर तुम्हाला पाहायचं आहे मला कसं हे टूल मिळालेलं आहे, तर मला कमेंट नक्की करा, मी नक्की याच्यावर व्हिडिओ बनवणार। तर मी काहीतरी एक सिक्रेट हे केलं होतं म्हणून मला ते टूल मिळालं। तर त्याच्याहून माझी अर्निंग पण सुरू झालेली आहे। तर पहा, तर माझी अर्निंग पण कंटेंट मोनिटायझेशन टूलची आहे ना, ते अर्निंग पण सुरू झालेली आहे। ते तुम्हाला मी दाखवून देतो। तर चला, तर मंडळी चला इथे लावतो मी स्क्रीन आणि रिअल तुम्हाला दाखवून देतो माझं कंटेंट मोनिटायझेशन टूल मिळालं की नाही मिळालं आणि अर्निंग पण सुरू झालेली आहे, ते दाखवून देतो। त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल फॉलो नक्की करा फेसबुकवर, आणि यूट्यूबवर जर असाल तर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका बरं। लाईक शेअर पण केलं थोडंसं तर मोटिवेशन भेटते। तर चला मंडळी, तर सगळ्यात आधी तर स्क्रीन चालू केली आपण, इथं पहा। तर आता उघडू आपण आपलं फेसबुक आय डी। मंडळी हे आपली फेसबुक आय डी उघडली आहे। आता जो प्रोफाईलवर, त्याच्यानंतर हे पहा, हे आपली आय डी आहे। आपले फॉलोअर्स आहे सध्या 6577 फॉलोअर्स आहे, पाहून घ्या, दिसूनच राहिलं तुम्हाला। आता यू बॅक, त्याच्यानंतर हे पहा 7 लाखाच्या वर रीच आहे आपली। आणि खाली आलो, हे आपलं पेआउट स्टार इथं मिळाल्याचं आहे सगळ्याला। आणि हे सबस्क्रिप्शन, स्टार सबस्क्रिप्शन, याच्याहून हे नसल्यासारखं आहे, याच्याहून काही पैसा भेटत नाही। जेव्हा कोणी तुमचं स्टारवरून तुम्हाला कोणी तुमचं फॉलोअर सबस्क्रायबर तुम्हाला कधी स्टारवरून काही 50 रुपये पैसे पाठवतील तेव्हा तुम्हाला पैसे भेटतील। आणि सबस्क्रिप्शनचंही तसंच आहे। त्यानंतर हे पहा खाली दिसते तुम्हाला कंटेंट मोनिटायझेशन टूल, त्याच्यावर क्लिक करू, हे पहा आपल्याला भेटलेलं आहे। आणि मंडळी आता सध्या आपले 5.86 जे की असेल एवढे डॉलर आपले बनलेले आहे। तर हे पहा, इथून आपण कुठून अर्निंग करू शकतो। फोटो टेक्स्ट स्टोरी, हे जे की डॉलर झाले आहे माझं फोटो टेक्स्ट स्टोरी याच्यावरूनच भेटलेले आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे रीलवरून 0.07 एवढे झालेले आहे। त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ जास्त अपलोड करत नाही, कधी करतो। आणि एक्स्ट्रा बोनस म्हणजे एवढ्या सगळ्या याच्यावरून आपल्याला पैसे मिळतात, अर्निंग होते आपली फेसबुकवरून। तर मंडळी तुम्हाला पाहालच आपल्याला कंटेंट मोनिटायझेशन टूल मिळालं की नाही मिळालं। तर मंडळी हे कसं मिळालं याच्यावर तुम्ही कमेंट करा। जर तुम्हाला व्हिडिओ विचारायचं असेल, समजा कसं मिळालं, तुम्ही नक्की सांगाल, तुम्ही कमेंट करून सांगा की व्हिडिओ बनवू म्हणून, तर मी व्हिडिओ याच्यावर बनवणार, नक्की बनवणार। तर अशा प्रकारे आपल्याला कंटेंट मोनिटायझेशन टूल मिळालं आहे मंडळी। तर तुम्हाला रिॲलिटी दाखवूनच दिली आहे आणि खूप खुशी झाली जेव्हा कंटेंट मोनिटायझेशन टूल मिळालं।
तर मी माझे काही नाही कंटेंट जे आहे ओरिजिनल कंटेंट आहे ते अपलोड करतो. आणि तुम्ही पण व्हिडिओ अपलोड करत असाल, व्हिडिओ बनवत असाल तर ओरिजिनल स्वतःचे कंटेंट बनवा, नक्की अपलोड करा. कंटेंट टूल हे नक्की तुम्हाला पण मिळेल, फक्त मेहनत करावं लागते. मेहनतीचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही मंडळी. तर चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी.